तर अजितदादांच्या मृत्यूनंतर, अपघाती निधनानंतर अगदी अवघ्या 15-20 दिवसामध्ये एक पत्र राष्ट्रवादीकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलं। 26 फेब्रुवारीला त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं आणि जे पत्र निवडणूक आयोगाकडे गेलेलं होतं ते 16 फेब्रुवारीलाच गेलेलं होतं, फक्त 3 लोकांच्या सह्यांनी। पण रोहित पवारांनी माध्यमांच्या समोर येत हे सांगितलं की हे पत्र आहे जे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलंय आणि दादांचा पक्ष, दादांची राष्ट्रवादी हायजॅक करण्याचा प्रयत्न 2 व्यक्ती करतायत। पण 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी जे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे त्यातून सुनेत्रा पवारांनी हे दाखवून दिलेलं आहे की सुनेत्रा पवारांचं राजकारण आता सुरू झालं आहे। नमस्कार, प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सुनेत्रा पवारांचं राजकारण सुरू झालंय। सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे पत्र दिलंय ते पत्र राष्ट्रवादीमधल्या काही नेत्यांसाठी लेटर बॉम्ब ठरलाय। शांत आणि संयमी सुनेत्रा पवारांनी आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करायला सुरुवात केलेली आहे। 10 मार्चला त्यांनी लिहिलेलं हे पत्र नेमकं काय आहे, या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय, हे पत्र त्यांनी का पाठवलंय आणि या पत्रामुळे आता कुणाकुणाची विकेट पडू शकते किंवा काय होणार आहे या पत्रामुळे राष्ट्रवादीमध्ये, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, आपल्या आयुष्यातनं जेव्हा आपली एखादी प्रिय व्यक्ती ही कायमची दूर निघून जाते तेव्हा निश्चित आपल्याला दुःख होतं, आपल्यामध्ये एक पोकळी निर्माण होते, अगदी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा ते होतं। सुनेत्रा पवार या दुःखातनं इतक्या लवकर सावरतील असं वाटलं नव्हतं, पण तरीही अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी अवघ्या काही दिवसातच पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आणि त्यांनी पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना एक आधार द्यायला सुरुवातही केली। पण हे सगळं होत असताना पक्षामध्ये सगळंच काही अलबेल घडेल असं आपण सांगू शकत नाही। म्हणजे मी आज सकाळी माझ्या काही सहकाऱ्यांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा मला असं वाटलं की खरंच अजितदादा हयात असताना त्यांना हयातीभर संघर्ष करावा लागला राजकारणामध्ये, पण त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा संघर्षच वाट्याला आलाय। कारण पक्षामध्ये अशी काही मंडळी आहेत की या पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत की काय, अशी स्थिती आपल्याला वाटावी असं पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळत आहे। सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला जे केंद्रीय निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलंय ते पत्र नेमकं काय आहे हे बघण्यापूर्वी, त्याआधी 16 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमधनंच केंद्रीय निवडणूक आयोगाला जे पत्र गेलंय ते पत्र काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे। ते पत्र कोणी पाठवलंय हे फार महत्वाचं आहे। तर आधी आपण त्या पत्राकडे येऊ आणि मग सुनेत्राताईंच्या 10 मार्चच्या पत्राकडे आपण येऊया। अजित पवार मूळ राष्ट्रवादीतनं शरद पवारांची साथ सोडत ते वेगळे झाले, एक वेगळा गट तयार झाला, ज्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह हे नाव त्यांच्याकडे अजित पवार गटाला दिलं आणि त्यानंतर या पक्षाची बैठक झाली। माझ्या मते ती लोणावळ्यामध्ये झाली। या बैठकीमध्ये जी घटना असते त्या घटनेमध्ये बदल करावे लागतात, नियमांमध्ये बदल करावे लागतात, काही माणसं नव्याने आता ज्या पदांचा स्वीकार करणार आहेत त्यांच्यामध्ये बदल करावे लागतात। हे सगळे बदल त्या बैठकीमध्ये करण्यात आले आणि मग हे सगळे जे बदल असतात हे कळवायचे असतात केंद्रीय निवडणूक आयोगाला, पण ते आतापर्यंत कळवले गेले नव्हते। पण ते कळवले कधी गेले तर अजितदादांच्या मृत्यूनंतर, अपघाती निधनानंतर अगदी अवघ्या 15-20 दिवसामध्ये एक पत्र राष्ट्रवादीकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलं। ते पत्र काय होतं, जे बदल लोणावळ्यामध्ये झालेले होते ते बदल काय आहेत, मग त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की अजित पवार
राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदार सुनील तटकरे असे जे काही सगळं ठरवण्यात आलेलं होतं ते या 16 फेब्रुवारीच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. आणि हे पत्र कुणाकुणाच्या सहीनी केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं, तर हे पत्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एक माझ्या मते श्रीवास्तव म्हणून जे आहेत या तिघांच्या सह्यांचं पत्र हे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलं. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यातच, म्हणजे अजितदादांच्या मृत्यूपूर्वीच नोव्हेंबर महिन्यातच आपल्या घटनेमध्ये काही बदल झाले असतील तर ते निवडणूक आयोगाला कळवावेत असं त्यांनी कळवलेलं होतं. आणि त्यानुसार हे पत्र अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये देण्यात आलं. आता या 15 दिवसामध्ये सुनेत्रा पवार या विधिमंडळाच्या नेत्या झाल्या होत्या. या 15 दिवसामध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारलेली होती. पण अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांची निवड झालेली नव्हती. ती होणार आहे का नाही, ती होणार हे नक्की होतं, पण ती लांबणीवर टाकण्यात आली. मध्येच राज ठाकरेंनी सुद्धा एक अत्यंत विधान सूचित असं विधान केलेलं होतं, संकेत देणारं विधान केलं होतं की या पक्षामध्ये पटेल अध्यक्ष नकोत, पाटील झाले तरी चालतील, असं एक सूचित करणारं एक ट्विट हे राज ठाकरेंनी केलं होतं. आणि त्यानंतर मग घाईघाईमध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार याच आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि त्यानंतर 26 फेब्रुवारीला वरळी डोममध्ये जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं जाहीर करण्यात आलं. पण त्याआधीच 26 फेब्रुवारीला त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं. आणि जे पत्र निवडणूक आयोगाकडे गेलेलं होतं ते 16 फेब्रुवारीलाच गेलेलं होतं, फक्त 3 लोकांच्या सह्यांनी, तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि श्रीवास्तव. मग हे इतक्या घाईघाईने का देण्यात आलं होतं? या पत्रामध्ये असं काय होतं? तर या पत्रामध्ये अशी मांडणी होती की राष्ट्रीय अध्यक्ष जे कोणी असतील त्यांच्या ॲब्सेन्स नंतर संपूर्ण पक्षाचे अधिकार किंवा जे राष्ट्रीय अध्यक्षांना जे अधिकार आहेत तेच अधिकार हे कार्यकारी अध्यक्षांना सुद्धा असतील. म्हणजे अजितदादा समजा ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांच्या बरोबरीनं अधिकार हे प्रफुल्ल पटेलांनाही होते, अशा आशयाचं पत्र हे 16 फेब्रुवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आलं. या पत्राची प्रत ही रोहित पवारांच्या हाती लागली. ती कशी लागली आपल्याला माहित नाही, पण रोहित पवारांनी माध्यमांच्या समोर येत हे सांगितलं की हे पत्र आहे जे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलंय आणि दादांचा पक्ष, दादांची राष्ट्रवादी हायजॅक करण्याचा प्रयत्न 2 व्यक्ती करतायत. त्यांनी त्याच्यामध्ये नावही घेतलं, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. आता ही गोष्ट सुनेत्रा पवारांना परवडणारी नव्हती. पार्थ पवारांच्याही ही गोष्ट लक्षात यायला लागली की ही काहीतरी गडबड आहे. कारण 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाव घोषित करण्यात आलं, पण या पत्रानुसार जर का बघितलं तर सुनेत्रा पवारांच्या बरोबरीनंच प्रफुल्ल पटेल यांना अधिकार प्राप्त होतात आणि ही गोष्ट काही पक्षासाठी योग्य ठरणार नाही. आधीच पक्षामध्ये जवळपास 35 आमदार जे आहेत हे 35 आमदार हे सुनेत्रा पवारांना हे सांगत होते का, किंवा त्यांना सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांचं पक्षातली जी काही वाढलेली सगळी लुडबुड आहे ही त्यांना आवडत नव्हती. या गोष्टी त्यांनी सुनेत्रा पवारांच्या कानी सुद्धा घातलेल्या होत्या. पण सुनेत्रा पवार या अत्यंत शांत होत्या. मुळामध्ये सुनेत्रा पवारांचा स्वभाव जो आहे तो अत्यंत शांत आणि संयमी आहे. लोकांना असं वाटत होतं की सुनेत्रा पवार हे पक्ष चालवू शकतील की नाही, कारण शेवटी अजितदादांचा पक्ष चालवण्याची हातोटी किंवा त्यांची पद्धत, त्यांची ती कार्यक्षमता सुनेत्रा पवार त्या पद्धतीनं सांभाळू शकतील का? अनेक जणांना असं वाटत होतं की नाही, कदाचित सुनेत्रा पवारांना पक्ष चालवणं जमणार नाही. पण 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी जे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे त्यातून सुनेत्रा पवारांनी हे दाखवून दिलेलं आहे की सुनेत्रा पवारांचं राजकारण आता सुरू झालं आहे.
शांत संयमी जरी मी असले तरी काय घडतंय पडद्यामागे हे मला कळतंय. आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवारांनी या पत्राच्या माध्यमातून अनेक लोकांचे करेक्ट कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे. त्याच्या आधी सुनेत्रा पवारांनी ते अरोरा म्हणून जे होते डिझाईन बॉक्सचे, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रद्द करून टाकलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टींची चर्चा होती त्या त्या गोष्टी सुनेत्रा पवारांनी बाजूला करायला सुरुवात केली. ज्या सुनेत्रा पवार शांत संयमी वाटत होत्या त्या शांत स्वभावाने त्यांनी राजकारण खेळायला सुरुवात केली आहे. आता आपण येऊयात 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी जे पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये काय आहे. 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार असं म्हणतात की या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे, याच्यामध्ये सगळे निर्णय जे घेते ते मीच घेणार आहे आणि आता माझी जी कार्यकारिणी आहे ती या पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव टाकलंय, सुनील तटकरे यांचं नाव आहे, बाकी जी काही मंडळी त्या कार्यकारिणीवर आहेत अशी कार्यकारिणीची नाव आहेत, जय पवारांचं सुद्धा नाव आहे. त्याच्यामध्ये माझ्या मते एक गर्जे म्हणून आहेत त्यांचंही नाव आहे. पण या कुणाच्याही नावापुढे कोणतंही पद लिहिण्यात आलेलं नाही. म्हणजे प्रफुल्ल पटेलांच्या समोर ते कार्यकारी अध्यक्ष आहेत लिहिलेलं नाही, सुनील तटकरेंच्या पुढे ते प्रदेशाध्यक्ष आहेत, खजिनदार आहेत असं लिहिलेलं नाही. फक्त एकाच व्यक्तीच्या नावापुढे पद टाकण्यात आलंय ते म्हणजे गर्जे, त्यांच्या नावापुढे खजिनदार हे पद टाकण्यात आलंय. बाकी कुणाच्याही नावापुढे, अगदी जय पवारांचंही नाव त्या कार्यकारिणीमध्ये आहे पण त्यांच्याही नावाच्या पुढे पद टाकण्यात आलेलं नाही. आणि तिथेच राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज झाले. काल परवापासून सुनेत्रा पवार परवाच्या रात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. पण सुनेत्रा पवार ह्या कोणालाही ते सोबत घेऊन न जाता एकट्या, आणि पार्थ पवार त्यांच्या बरोबर आहेत पण त्या दिल्लीमध्ये गेलेल्या आहेत. दिल्लीमध्ये अनेक महत्वाच्या नेत्यांच्या गाठीबाठी ते घेत आहेत. त्याच्यामध्ये अमित शहांची सुद्धा भेट त्यांनी घेतलेली आहे असं समजतंय. पण या सगळ्या दिल्ली भेटीमध्ये कुठेही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, कारण खरं तर हे दोघंही पक्षाचे खासदार आहेत, ते दिल्लीतच असतात, त्यांनी दिल्लीत असणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीत येत आहेत तेव्हा त्यांनी बरोबर असणं अपेक्षित आहे. पण सुनेत्रा पवारांनी कटाक्षाने त्यांना टाळलेलं आहे. पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला की प्रफुल्ल पटेल कुठे आहेत, तर त्यांनी पत्रकारांना उत्तर दिलं ते कधी येतात कधी जातात तुम्हालाच माहिती असेल असं बोलून त्यांनी प्रफुल्ल पटेलांचा विषय टाळलेला आहे. त्यानंतर त्यानं पत्रकारांनी प्रश्न विचारला की 10 मार्चला जे तुम्ही पत्र दिलंय त्याच्यामध्ये काय आहे. त्यावर मात्र सुनेत्रा पवारांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही आहे, कारण ते पत्र म्हणजे लेटर बॉम्ब आहे. आणि त्या पत्रानेच राष्ट्रवादीमध्ये आपण म्हणतो ना की ठिणगी पडलेली आहे वादाची, आणि ती सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये पडलेली आहे. प्रफुल्ल पटेल नाराज झालेले, सुनील तटकरे नाराज झालेले हे समजतंय. नाराज सुनील तटकरेंनी लगेचच एका वाहिनीला मुलाखत सुद्धा दिली. त्या मुलाखतीमध्ये विलिनीकरणाच्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या, माझा त्या विलिनीकरणाला विरोध नाही असंही त्यांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज आहे. नाराजी कळली, दिल्लीत ते गेले नाहीत, दिल्लीत सुनेत्रा पवारांच्या बरोबर ते नव्हते. पण आता एक लक्षात घ्या की ही पक्षांतर्गत नाराजी ही परवडणारी नाही आहे. हेही सुनेत्रा पवारांच्या लक्षात आलेलं आहे की ही आपल्या पक्षातली अशी नाराजी परवडणारी नाही, कारण ही नाराजी म्हणजे पक्षामध्ये 2 गट पडलेत असं चित्र निर्माण होईल. 2 गट म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा एक गट आणि सुनेत्रा पवार यांचा एक गट. आता प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या गटामध्ये अजून कोण कोण आहेत, मग ते श्रीवास्तव असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, आणखीन 1-2-3 आमदार असतील. पण सुनेत्रा पवारांच्या मागे 35 आमदारांचं जरी संख्याबळ असलं तरी एका पक्षामध्ये 2 गट पडल्यासारखं चित्र उभं राहील. आणि याची कल्पना सुनेत्रा पवारांना आली आणि म्हणूनच तातडीनं दिल्लीत असतानाच
पार्थ पवारांनी एक्स पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या माध्यमांमधून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दलच्या ज्या काही त्यांच्या म्हणजे बदनामी असं म्हणूयात नको, पण त्यांच्या पक्षाच्या विरोधाच्या बाबतीमध्ये ज्या काही सगळ्या बातम्या येत आहेत, या बातम्या खूप वेदनादायी आहेत. खरं तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाच्या बरोबर अगदी पहिल्या काळापासून ते पक्षाच्या बरोबर राहिलेले आहेत. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन हे पक्षाला राहिलेलं आहे. त्यामुळे अशा बातम्या या बातम्यांवर विश्वास ठेवू नये अशी कोणतीही स्थिती पक्षामध्ये नाही. ते नाराज नाहीयेत दोघंही आणि अशी स्थिती पक्षामध्ये नाही असं एक्स पोस्ट ही पार्थ पवारांनी केली. आता खरं तर सगळ्यांना एकदम असं वाटलं की पार्थ पवारांनी ही पोस्ट का केली. म्हणजे एकीकडे सुनेत्रा पवार यांनी लेटर बॉम्ब टाकून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा जो काही मनसुबा होता तो उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनसुबा काय होता त्यांचा, तर सुनेत्रा पवारांना जरी आपण राष्ट्रीय अध्यक्ष केलं असलं तरी त्यांचे जे अधिकार आहेत तेच समान अधिकार प्रफुल्ल पटेलांना असतील. म्हणजे एक प्रकारे पार्टी प्रफुल्ल पटेल चालवतील, सुनील तटकरे चालवतील आणि फक्त नावासाठी सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असतील. असं काही त्यांचा मनसुबा होता का, की जो रोहित पवारांनी सुद्धा बोलून दाखवलेला होता. आणि म्हणून सुनेत्रा पवारांना 10 मार्चला ते पत्र द्यायला लागलं. त्या पत्रामध्ये त्यांनी कार्यकारिणी वगैरे सगळी दिली आणि खाली जे एक वाक्य लिहिलंय ते फार महत्वाचं आहे, की ज्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अस्वस्थ झाले, नाराज झाले, ठिणगी पडली राष्ट्रवादीमध्ये. ते वाक्य होतं की अजितदादांच्या निधनापासून म्हणजे 28 जानेवारीपासून ते आज 10 मार्च पर्यंत या दरम्यान जर पक्षाकडनं कोणताही पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत करण्यात आलेला असेल तर तो पत्रव्यवहार रद्द बातल ठरवावा. म्हणजे 16 फेब्रुवारीला जे या मंडळींनी पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं होतं, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि श्रीवास्तव यांनी आपल्या सह्यांचं जे पत्र दिलेलं होतं, असं जर का काही पत्र आलं असेल तर ते रद्द बातल ठरवावं असं सुनेत्रा पवारांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की सुनेत्रा पवारांचं राजकारण आता सुरू झालेलं आहे. आता तिसरी गोष्ट, पार्थ पवारांनी तातडीनं ही एक्स पोस्ट का केली. एक लक्षात घ्या, सध्या जसा शिवसेनेचा वाद, हा 2 शिवसेनेच्या मधला जो वाद आहे तो जसा सुप्रीम कोर्टात सुरू आहे, तसंच 2 राष्ट्रवादींचा वादही सुप्रीम कोर्टामध्ये आहेच. आणि मूळ पक्ष जो शरद पवारांनी उभारला तो पक्ष अजित पवारांच्याकडे आला. अजित पवार तिथनं बाहेर पडल्यानंतर पण आता अजित पवारांच्या या पक्षामध्ये, या राष्ट्रवादीमध्ये जर पुन्हा 2 गट पडले तर त्याचा फायदा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे. तो असा की यामुळे त्यांचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू, त्यांची बाजू भक्कम होऊ शकते. ती अशी होऊ शकते की त्यांचे वकील सुप्रीम कोर्टात ही बाजू मांडू शकतात की मूळ पक्ष हा शरद पवारांचा आहे आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये ऑलरेडी 2 गट पडलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नाव आणि म्हणजे पक्षचिन्ह आणि नाव हे शरद पवार या राष्ट्रीय अध्यक्षांकडे यावं. आणि सुनेत्रा पवार किंवा अजितदादा गटाचं जे वजन आहे आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये, जी त्यांची बाजू स्ट्रॉंग होती, जर त्यांच्या पक्षामध्ये असे 2 गट पडले तर त्यांची बाजू कमकुवत होईल आणि मग नाव आणि चिन्ह हे सगळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाईल. हा धोका यातनं दिसू लागला. म्हणून पार्थ पवारांनी घाईघाईनं ही एक्स पोस्ट केली, ज्यानं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न साधण्यात आलेला आहे की पक्षामध्ये अशी कोणतीही फूट नाही, पक्षामध्ये असं कोणीही नाराज झालेलं नाही. जर कोणी नाराज असेल तर ती नाराजी ही आमची अंतर्गत आहे, ती आम्ही भरून काढू. आणि म्हणूनच हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे की मुळामध्ये अशी काही नाराजी नाही आहे आणि जर काही 1-2 कोणी नाराज असतील तर आमच्या बैठकीमध्ये ती नाराजी सुद्धा आमची दूर होऊन जाईल, आम्ही ती दूर करू.
म्हणजे पक्षामध्ये आता सगळं काही आलबेल आहे हे चित्र आता पुन्हा एकदा रंगवण्यात येत आहे आणि हे त्यांना दाखवावंच लागणार आहे, नाहीतर शरद पवार गटाला या सगळ्याचा फायदा होऊ शकणार आहे. आणि म्हणून 10 मार्चचं सुनेत्रा वहिनींचं ते जे पत्र आहे ते पत्र फार महत्वाचं आहे. त्या पत्राने सुनेत्रा पवारांनी हे सांगून टाकलेलं आहे की या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्षा मीच आहे, सर्व अधिकार हे फक्त माझ्याचकडे आहेत, दुसरे ते कोणाकडेही नाहीत. याचाच अर्थ सुनेत्रा पवारांचं राजकारण सुरू झालंय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट्स या अगदी भरभरून आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.